ला स्वतःला जबाबदार धरत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्णयासंदर्भात भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची रात्री 8 वाजता फडणवीस भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात फडणवीस नागपूर विमानतळावर येणार आहेत। भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नागपूर विमानतळावर येण्याची शक्यता आहे। राजीनाम्याच्या ऑफरपासून परावृत्त करण्यासाठी कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल असं भाजप गोटातनं कळतंय। दरम्यान ओबीसी समाज हा देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी आहे आणि सरकारमधून पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडू नका अशी साद ओबीसी समाजाने देवेंद्र फडणवीसांना घातली आहे। शिवाय रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील ओबीसी समाजाने दिलेला आहे। थेट आपण जाणार आहोत नागपूरला। आपले प्रतिनिधी संजय तिवारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संजय, आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी काल एकूणच निकालानंतर जो काही आपण बघू शकतो, ज्यांनी तो इशारा दिला किंवा त्यांनी जी मागणी केली की आता मला हे पद नको, त्यानंतर सगळीकडूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। विशेषतः ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। नागपूरमध्ये सध्या काय परिस्थिती? अगदी बरोबर सौरभ, भारतीय जनता पक्षाचं जे ओबीसी आघाडी आहे त्या आघाडीनं हा इशारा दिला आहे। याशिवाय ओबीसी महासंघाच्या मध्ये कित्येक कार्यकर्ते भाजपचे नेते आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांची संख्या आहे। आपल्याला हे माहिती आहे की विदर्भामध्ये भाजपला फक्त 2 जागा म्हणजे नागपूर आणि अकोला, तसेच शिवसेना शिंदे गटाला बुलढाणा या 3 जागांवरतीच समाधान मानावं लागलेलं आहे। उरलेल्या 7 जागा म्हणजे विदर्भातल्या 10 पैकी लोकसभेच्या 7 जागा ह्या महाविकास आघाडीला गेल्यामुळे विदर्भात भारतीय जनता पक्ष विदर्भाला बालेकिल्ला मानत होता, पण आता मोठं भगदाड पडलेलं आहे आणि खूप अशी धक्कादायक म्हणजे त्या मंगळवारच्या त्या धक्क्यातून अजूनही नेते आणि कार्यकर्ते सावरलेले दिसल्याचं चिन्ह दिसत नाही आहे। आणि अशा वेळेला मंगळवारी निकाल झाला आणि आज देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरला पोहोचत आहेत। ही बातमी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न होता। सगळ्यांना सांगण्यात येत होतं की हे दिल्लीला जाणार आहेत आणि नागपूरला येऊन मंथन करण्याचं, काही निवडक नेत्यांना कार्यकर्त्यांना भेटण्याचं असं ठरलं होतं, पण कार्यकर्त्यांना सुगावा लागला। तर आता कार्यकर्त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपमधून आणि सोशल मीडियामधून आणि एकमेकांना फोनाफोनी करून तिथे विमानतळावर जमा होण्याचं ठरवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जमा होऊन देवेंद्रजींना तुम्ही जी राजीनाम्याची ऑफर दिलेली आहे ती मागे घ्या, राजीनामा देऊन होणार नाही, तुम्हाला सरकारमध्ये आणि पक्षसुद्धा सांभाळावं लागेल, अशी मनधरणी करण्याचा हा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीस 11:15 वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेत्यांसोबत नागपूरला पोहोचण्याची शक्यता आहे। निश्चितच संजय, ह्या सगळ्यावर आपलं लक्ष असणारच आहे आणि त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।